आषाढी वारी हे केवळ पंढरपूरची पायी यात्रा नसून भक्ताला देवत्वाकडे नेणारी आध्यात्मिक जीवनशाळा आहे। संत नामदेव महाराजांचा पंढरीची वारी जयचित्रिक कुळी हा अभंग वारकरी संप्रदायाचं श्रेष्ठत्व, नामस्मरणाचे सामर्थ्य आणि संत संगतीचे महत्त्व अत्यंत प्रभावीपणे उलगडतो। भक्ती, समता आणि मोक्षाचा मार्ग दाखवणाऱ्या या अभंगात दडलेलं जीवन तत्वज्ञान माझी सावळी विठाई या मालिकेद्वारे संत वाङ्मयातील अध्यात्माचा अर्थ आषाढी एकादशीपर्यंत रसिकांपर्यंत पोहोचवण्याचा हा आमचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे। नमस्कार, मी नीना शिंदे आणि .in मराठी न्यूजच्या या नवीन कार्यक्रमामध्ये मी आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो। आजच्या आपल्या या पहिल्या भागाच्या लेखिका आहेत माननीय सोनाली आनंद खर्चे। पंढरीची वारी जायची ये कुळी, पंढरीची वारी जायची ये कुळी, त्याच्या पाय धुळी लागो मज। भक्त आणि भक्तीलाच देवत्व बहाल करणारा हा संत श्रेष्ठ संत नामदेव महाराजांचा अभंग आजही वारी करून आलेल्या वारकऱ्यांच्या पाया पडण्याची परंपरा आहे। पंढरीची नियमित वारी करण्याची परंपरा ज्याच्या कुळात आहे अशा भाग्यवान वारकऱ्यांच्या पायाची पायधूळ माझ्या भाळी लागावी ही नम्र इच्छा संत नामदेव व्यक्त करतात। अशा संत संगतीमुळे मनुष्य त्रिभुवनातही श्रेष्ठ ठरतो आणि पायधुळीतही पंढरपूरच्या सावळ्या विठ्ठलाचे दर्शन घडते। नियमितपणे पंढरपूरच्या वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांमध्ये विठ्ठलत्व मुरत जातं। वारकरी संप्रदायाचे महत्त्व, वारकऱ्यालाच देवत्व प्रदान करणे आणि विठ्ठल भक्तीचे श्रेष्ठत्व अत्यंत हृदयस्पर्शी शब्दात मांडणारा हा अभंग आहे। पंढरपूरची वारी जन्म मरणाच्या या फेऱ्यातून मुक्त करणारी वारी आहे। नियमितपणे वारी करणाऱ्या वारकऱ्याच्या पायाची केवळ पायधूळ जरी मस्तकी लावली तरी रहत गड्यातून मनुष्य मुक्त होतो, इतकं सामर्थ्य या वारीमध्ये आहे। वारी आणि वारकरी संप्रदायाचं महत्त्व, संत संगतीने श्रेष्ठत्वाची, नामस्मरणाची महती, ईश्वर भक्तीच्या अनुभवाचे महत्त्व आणि भक्तिभावाच्या सौंदर्यामध्ये भर देणारा हा अभंग संत संगती आणि नामस्मरण हेच जीवनाचे खरे वैभव असल्याचा संदेश देतो। संत नामदेव महाराज हे वारकरी संप्रदायातील अग्रगण्य संत, श्रेष्ठ अभंगकार आणि विठ्ठल भक्त होते। अनन्य विठ्ठल भक्ती संत नामदेवाचे संपूर्ण जीवन विठ्ठल भक्तीने अतोप्रेत भरलं होतं। विठ्ठल हा त्यांचा सखा, मित्र आणि सर्वस्व होता। संत ज्ञानेश्वरानंतर वारकरी संप्रदायाचा प्रसार आणि विस्तार करण्यात संत नामदेवांचं मोठं योगदान आहे। संत नामदेवांनी हजारो अभंगांची रचना केली। त्यांच्या अभंगात भक्ती, नाममहिमा, संत संतीता आणि समता आणि सामाजिक प्रबोधन याचा सुंदर संगम दिसतो। संत नामदेवांनी विठ्ठलाशी दास्यभाव नव्हे तर संख्य भावाचे नाते जोडले होते। संतांच्या सहवासातूनच आत्मउन्नती आणि ईश्वर प्राप्ती शक्य असल्याचं त्यांनी आपल्या अभंगातून सांगितलंय। जातीभेद, उच्च नीच आणि कर्मकांड यांना विरोध करून त्यांनी सर्वांना समानतेने भक्तीचा अधिकार असल्याचं प्रतिपादन केलं होतं। संत नामदेवांच्या 60हून अधिक रचनांचा समावेश शीख धर्मगुरू गुरु ग्रंथ साहिबांमध्ये करण्यात आला आहे। हीच ती कहाणी। तर मंडळी, माझी सावळी विठाई ह्या पर्वाचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन भाग पाहण्यासाठी .in मराठी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। जय हरी विठ्ठल।